प्रत्येक कवीचं कवयित्रीचं स्वप्न असतं की आपलंही एक पुस्तक असावं. कुठेतरी या कल्पनेचा उगम होतो, काव्यलेखनाला बहर येतो. इतरही लोक सांगू लागतात की आता तुमचं पुस्तक यायलाच हवं. आणि मग मन भरारी घेतं आणि सुरू होते पुस्तकाची छपाई. आणि त्यानंतर योग येतो प्रकाशनाचा. असाच एक प्रकाशन सोहळा प्राध्यापिका उमा जोशी यांच्या गुज काव्यसंग्रहाचं प्रकाशन. फॉर्मली सांगायचं झालं तर उमा जोशी रचित सत्वशील प्रकाशनने प्रकाशित केलेल्या गुज या काव्यसंग्रहाचं आपण प्रकाशन करतो आहोत. हे प्रकाशन ज्येष्ठ कवी आणि गझलकार देविदास पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सत्वशील प्रकाशनचे प्रमुख कोणकर सर तसंच काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणाऱ्या सुनेत्रा जोशी मॅडम तसंच मुखपृष्ठकार श्वेता केळकर असे सगळेच जण या प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्याला उपस्थित दिसत आहेत. नाही फक्त वरतो ते काढता येईल. पाचवी मध्ये तिकडे पडायची पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर त्यासोबतच आपण एक ईबुकचं प्रकाशन करतो. याच काव्यसंग्रहाचं ईबुकचं सुद्धा आपण प्रकाशन करतो. या ठिकाणी काय त्याची माहिती मानसी जपून ठेवी त्याच्या पावलं पुन्हा. आता यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे लांब रचक जरी त्यांनी ओळी लिहिल्या ना तरी कुठे अडखळत नाही, अजिबात अडखळत नाही. म्हणजे कुठलीच कविता मला अशी वाटली नाही की बाबा इथे आपण थांबतोय, अरे काय ते नेमकं शब्द चुकताय असं काय होत नाही. असं चुकला असेल, चुकला तर तो माझ्या जिभेचा चूक असेल पण त्यांच्या शब्दांची नाही. आणि माफीनामा सुद्धा मला आवडला बघा. ते सुद्धा खूप महत्वाची कविता आहे. ती तुम्ही वाचावी. सर्व सांगणार नाही कारण मग पुस्तकाचं तुम्हाला वाचायला वाटणार नाही. पण त्यांनी एक राजा नावाची जी आहे ती सुंदर कविता लिहिली. अंगावरती फुल पांघरून ऐटीत कोणी बसे, महाराज तो नमना मधल्या राज्याचा त्या असे. आता हा काय असते त्याची अवस्था. राजा नमनामधला राजा आहे तर रस्ती गल्लो गल्ली वाड्या वाड्या फिरे, मन रिजवाया सगळ्यांचं तो कलेस सादर करे. आणि कुणी बिदागी उत्तम देई फक्त चहा तर कुठे, जपता जपता परंपरेला हयात सारी सरे.